नाही. भलता देव भेटला की लय तार असतो. लय तार देते शिकवतो कोण रे तुम्हाला? 10 दिवस गणपती बुडवताना बाबा बायको भेटणार तू देव ना जीवला. नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंधर्व बापाच्या कमरेत राहतात आणि देव भेटणार तू गाठ ठरला का ग बाई? नवरात्राच्या नवपासून दुसऱ्या दिवशी मोकळतात देवी मुक्ती म्हणून पोत्यात घालून आणलं पाहिजे सांगायला नाही करायला. कोण म्हणतंय देव कोपतो वगैरे? देव कधीच कोपत नाही. कोपतो तो देव नाही. जगत जननी आहे ती आई भवानी आहे. कोपत कशी? पाया पडते तुमच्या वेड्यासारखं लागू नका. नेणे प्रमुख कारण नाही एकांतीचे ज्ञान म्हणजे तोपर्यंत साधन नाही रे. पण लोक आहेत त्यांचा आंगण्यावर विश्वास आहे पण भुकेवर नाही. कळलं त्यालाच कळलं. विनोद कळला पाहिजे. विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. हे कळलं त्यालाच कळलं. कीर्तन झाल्यावर एक हसत होता म्हणले झालं आता हसतो किंवा ताई सुरुवातीचा विनोद आता कळला. एवढ्या वेळा काय करतो मूर्खा? लोक म्हणजे तुला म्हणे आयुष्य बुद्धीची जड त्यामुळे दगड बरे देवा आवड असणाऱ्या लोकांचं विचित्र लोक. पण माझी विनंती आहे मला कळत नाही हे ज्याला कळलं त्याच्यासारखा शहाणा दुसरा नाही. मला कळतं हे ज्याला कळलं त्याच्यासारखा मूर्ख दुसरा. आपल्याला कळत नाही हे ज्याला कळलं त्याच्यासारखा शहाणा दुसरा नाही. आणि खरंच आपल्याला कळत मला चांगलं सांगा आपलं चांगलं आपल्याला चांगलं कळलं का आपलं चांगलं देवाला चांगलं कळलं? तुम्ही मुद्दाम करताय का नाही अवश्य मुद्दाम करताय का? तुम्हाला माझी जिरवायची का? काही काही माणसं मुद्दाम बोलत नाही. ती कीर्तन धरून मित्राला म्हणणार एवढी पोरगी बोलत होती गोल गोल बोलत होते आपल्याकडे पट्ट्या बोललाच नाही. कसं कदा द्या अहो माऊली 7 कोटी गरज सोन्याची रावणाची. किती? 7 कोटी. बघा धोंड्याचा महिना. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची आहे. तुळशीरामानं वर्णन आहे. एका घराची एक चौकट नेवासेकर 22.5 क्विंटल सोन्याची. आदराला घातला तुमच्या सासरीला गेल्या वर्षी तुम्हाला तरी तुम्ही तुमची बायको महिनाभर स्टेटस ठेवत होते लाडाचा सवाई गेला सासऱ्याला असे किती घर? 7 कोटी. सोडा पैसे ऐका सत्ता 80,000 बायका 1 लाख पोरं 1.25 लाख नातू नवग्रहाच्या पायऱ्या पुणे रात्रीला गाधवळी गजानन सगळी करी बाळांपण ही सत्ता रावणाची तरी रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष आणि समाधान नाही. हे सत्य वारकरी सांगतात. टाळ्या वाजवताय पण उपकार केल्यासारखे वाजवत. तुमची टाळी कशी नाही? दान करताय का विचारायला? तुमचं म्हणजे कसं माहितीये का? 30,000 लोकांची पंगत का पट्ट्याने घातली म्हणजे काय दान सुरू होती म्हणतो काय मन मोठं काय विचार होतं. 30,000 लोक खाऊ घातली. शेजारला लागताई लग्नावर होतं काय चांगल्या म्हणून खाऊ नाही घातली म्हणून कशामुळे खाऊ घातली ती मला इलेक्शन जवळ आलाय म्हणून तिथे असं नाही रे. तो खाऊ घालतो हे बघा त्याची तुम्ही मान तरी ठेवा. कारण देवाचं नाव तुम्ही कसंही घ्या बरं पाप देत नाही. कसंही घ्या नाही दयाने भुकेला भेटतं यायला पैसा बोलत. देवाचं नाव कुठंही घ्या कसंही घ्या कुठल्याही पद्धतीनं घ्या. मला सांगा मग रागाने खाल्ला मग गोड लागत नाही का? लागतं नाही. काय केलं म्हणजे बोल सर तुम्हाला असं वाटतंय मी फसवतोय. तुमचं कसं झालंय? एक माणूस एसटी चढला खाली उतरला मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं सहज विचारलं एवढा का हसला? ती म्हणला पट्ट्यानं कंडक्टरला फसवला. कसं काय फसवलं? तिकीट काढलं गेलंच नाही. तुम्ही सगळ्यांनी सेकंड कळतेच कळलं नाही. गंडलं कोण? कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? तेच ना. इथे कोणाचे काय गेले ज्याचे त्याने हित केले. विनंती रे बघा साधी गोष्ट काही माणसं फार कुशलतेत सांगतात. त्याला म्हटलं की नाही अहो काय सांगायचं दादा? अहो विनोद महाराजांच्या यात्रेनिमित्त शिवलिंगताई पाटलांचं कीर्तन आहे म्हणे. शंकरदादा गडाख यांच्या माध्यमातून त्यांच्या आयोजनातून त्यांच्या पोरांच्या संयोजकाच्या आयोजनातून कीर्तन ठेवलं. शिवलिंगताई पाटलाचं तुम्ही मंडपाकडे गेले नाही का? शिवाय कौतुकानं सांगतो
सांगतं आपल्याला तसलं पटत नाही. खरं आहे त्याच कचकच कांद्याचं गरबळ तू तुला भजन कसं आवडते लाईट लागते ना त्याला हुशारकीच सांगतो माणसं हुशारकी त्याला म्हणलं की नाही कीर्तन कीर्तन पण बसलं नाही बसलं पण लगेच आलं काही म्हणतात शेवट म्हणून बसलो पण कळलंच नाही तुमचं मिळच लागत नाही रे तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही तुम्हाला कीर्तनात बसवत नाही तुमचं मन कीर्तनात लागत नाही किंवा काहीतरी बाहेरचं काम तुम्हाला कीर्तन ऐकू देत नाही मायबाप खरंच यात तुमची चूक नाही माझ्या माऊली स्पष्ट सांगतात तुम्ही केलेलं पाप तुम्हाला या पवित्र स्थानावर बसू देत नाही हे सगळ्यात मोठं मी बोलत नाही बरं नामाची मोठा तू नर पापी आहे आणि मी धावयाला पावे कोणी तुका म्हणे नाड पाप ठाके हिताच्या आड उभे तिथं पाप आहे मायबाप कळत नाही येड्या पाप आहे संत समजत नाही येड्या पाप आहे धर्म कळत नाही येड्या पाप आहे पाप आहे शेवटी बोलावंच लागतं पुण्याची परवानी देतच पुण्याची परवानी देतच पापाची परवानी देतच कर्मे वियोग दर्शन आहे की नाही सोपं आहे का म्हणून विनंती आहे जसं जमल तसं भजन काळ वेळ नाम उच्चारितात दोन्ही पक्ष काही उत्तरती देवाचं नाम तुम्हाला उतरूनच देणार आहे कारण त्याच्यात एवढी ताकद आहे मग रागाने खाल्ला गोड लागतो का लागतो का नाही लागत हा हुशार आहे असं का मला सांगा मग रागाने खाल्ला तरी गोड आहे विष प्रेमानं पिलं मरत नाही का घरी गेला ट्राय करा सकाळी करते गोड लागणारच आहे विष येते मारणारच आहे भगवंताचं नाव आहे ते संसारात घेतलं आणि परमार्थाच्या ठिकाणी घेतलं तरी पुण्य देणारच आहे कारण त्याच्यात तेवढी ताकद आहे म्हणून विठ्ठली कुणालाही देव बोलतो का दादा लय भाग्य लागतं लोक म्हणतात कसं काही जमतं आणि मग जमत नाही दादा तेवढं भाग्य लागतं माझं माऊली सांगतात व्यक्ती जन्माला यायच्या अगोदर व्यक्तीचं ज्ञान जन्माला येतं प्रारब्ध व्यक्तीच्या अगोदर व्यक्ती जन्माला यायच्या अगोदर ज्याला सायंटिफिकली भाषेत आपण जनरेटिव्ह जनरेशन म्हणतो जे सायन्स तुम्ही आज शिकता ना दादा ते सायन्स मला ज्ञानमार्गी 750 वर्षापूर्वी सांगितलं तसे जसेची वाटायला पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयार आहे माझ्या मुलींचं वर्णन आहे व्यक्ती जन्माला यायच्या आधी व्यक्तीचं ज्ञान जन्माला येतं उगच नाही येत बाळपणीच भगवंतांनी सर्वज्ञान वरलेलं असतं ते कसं काय वरलेलं असतं मोठं की ज्ञान कुठे मोठे मी ज्ञानाची पहाट कुठे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश द्यायचा विचार करा बरं का नीट ऐका याचं वर्णन असं आहे प्रकाश सूर्याच्या अगोदर येतो का सूर्य उगवल्यावर येतो प्रकाश उजेड सूर्याच्या अगोदर येतो का सूर्य उगवल्यावर येतो सूर्याच्या अगोदर त्याला पहाटे उठावं लागते अगोदर फुटतं आणि मग सूर्य उगवतो आमच्या सुद्धा 8 वाजले तरी असे असते त्याच्यामुळे आमचं घर अवघडच आहे की नाही नाही लवकर उठा का उठावं माहिती आहे याचं शास्त्र सुद्धा सांगते मी तुम्हाला सगळे लवकर उठलात जर ब्रह्ममुहूर्ताला उठला तुमच्या शरीरामध्ये ताकद फार राहते पॉझिटिव्ह एनर्जी राहते तुम्ही दिवसभर काम केलं तरी थकणार आता बघा तुमचं शरीर दिसायला जरी मोठं असलं तर त्या शरीरात ताकद नाहीये ते दिसतं फॉसाट आहे उगं फुगायला लागलं मग त्याला काही आकार वाकार तर राहिलंच नाही पण ते फुगायचं कारणच हे की आपण चुकीच्या वेळी खातो चुकीच्या वेळी
शब्दशः घेऊन गेलो महाराज. म्हणजे याचा अर्थ आधी प्रकाश आला आणि नंतर सूर्य आला. अगदी तसं आहे. अगोदर ज्ञान जन्माला येतो आणि मग व्यक्ती जन्माला येतो. न्यायशास्त्र सांगतं आत्मा हा निर्गुण निराकार आहे. आत्म्याला कुठलं स्वरूप नाहीये, पण आत्म्याचं स्वरूप ज्ञान आहे. आत्म्याची ओळख करून देतं तर ज्ञान करून देतं. आणि माझ्या माऊलींच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर माझे ज्ञानाला उपजता ज्ञानी हे वरून जाणून आले लोकांनी चांगलं देतं. 14 विद्या 64 कला 1400 वर्षाचं वय होतं चांगलं. किती? 1400. ते जर तपश्चर्याला बसले तर शेजार पदार्थच्या पंचकृषीतली माणसं मेली की मडी समोर आणून ठेवायची. महाराज चांगलं महाराज तपश्चर्यावर उठली की मडी सुद्धा उठायची. ही ताकद त्यांच्या तपश्चर्यात होती. आता ताकद बघा, योगीही तिथेच गेला आणि भक्तही तिथेच गेला. योग याग विधी येणे मोही सिद्धी वायाची उपाधी धम्म धर्म हरिमुखे. ताकद बघा, 5 वर्षाची मुक्ताई त्याच जागेवरून चालली आणि मुक्ताईने म्हणावं ही मडी का बसवलंय. हे म्हणे कसं आहे ना, ते उठले की मडी उठते. ते म्हणले त्याला तपश्चर्याची काय गरज आहे. अशी शेजारून बाई पाणी रांधून चालली होती. पाणी रांधणं कळतं ना, पहिलं रांधायचे पाणी बरं का. मग पाणी रांधलं होतं आणि महाराज ती घागर घेऊन चालली होती. मुक्ताईने तसंच घागरीतलं पाणी घेतलं आणि त्या मड्यावर टाकलं. 1400 वर्षाची तपश्चर्या करून ज्या योगाने जी शक्ती मिळाली ती माझ्या मुक्ताईला योग न करता मिळाली. म्हणून 1400 वर्षाचे चांगले महाराज मुक्ताईच्या चरणावर मस्तक ठेवतात आणि मुक्ताईचे पहिले शिष्य चांगले महाराज होतात. तितकी ताकद त्या 5 वर्षाच्या लेखीमध्ये होती. बघा ताकद लक्षात घ्या. आणि तेच चांगला महाराज ज्ञानोबांना पत्र लिहिताना एकही शब्द लिहिता येऊ नये. ताकद बघा, मुक्ताई म्हणतात एवढं ज्ञान आहे पण कोरा तो कोराच आहे. म्हणजे याचा अर्थ चांगलं महाराजाकडे ज्ञान नव्हतं असं. चांगल्या महाराजांचं ज्ञान उपजत नव्हतं. माझ्या माऊलींचा विचार केला. आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्राने पुढं गोरक्षवाला दैनी प्रसादी निवृत्ती दाता ज्ञान देवा सारच ओझविले. ज्ञानोबांकडे सार आलं. हे तिथून आलेलं आहे. उपजता सोपं सांगतात, उदाहरण सांगतात. डॉक्टरचं आणि एका माणसाचं भांडण चालू होतं. म्हणलं काय भांडताय दोघं एवढं मोठे मोठ्याने. डॉक्टर म्हणलं बघा ना ते काही कारण नसताना शिवी देतो ही माणूस. म्हणलं काय झालं. डॉक्टरला का शिवी देतोय. म्हणलं ते डॉक्टर नाही भांडताय. म्हणलं काय झालं. म्हणलं आयुष्यात ते कधी गोड खाल्लं नाही. ना लाईट म्हणताय माझ्या रिपोर्ट मध्ये शुगर आहे. डॉक्टर म्हणला नाही आहे. नसली ना तर डॉक्टर की सोडून दिला हा माणूस. ते म्हणला नाही. डॉक्टर म्हणला आहे. माणूस म्हणला नाही. डॉक्टर म्हणला आहे. माणूस म्हणला कस काय रे. डॉक्टर म्हणला तुझ्या बापाला होती मग तुला आहे. त्याला आपण काय म्हणतो अनुवंशिकता. अनुवंशिकता म्हणजे जेनेटिक. अगदी असंच ज्ञानाचं सुरू असतं. तुकोबा म्हणतात माझ्या